नमस्कार. हा आज लेख लिहिला मी, मला सुचला नेहमीप्रमाणे. त्या लेखाला मी नाव दिले शब्दचार. शब्दचार. महाभारतामध्ये पहा, युद्ध सुरू होण्यापूर्वी श्रीकृष्णाने दुर्योधनाला वचन दिले होते की मी युद्ध चालू असताना हाती शस्त्र धरणार नाही, पण अर्जुनाला फक्त सल्ला देईन, काही युक्तीच्या गोष्टी सांगेन, बाकी काही करणार नाही, असे श्रीकृष्णाने सांगितले होते. हो ना. तो दुर्योधनाला म्हणतो, श्रीकृष्ण दुर्योधनाला म्हणतो, न धरीन शस्त्र हाती परी सांगेन युक्तीच्या गोष्टी चार. न धरेन शस्त्र हाती परी सांगेन युक्तीच्या गोष्टी चार. या ओळी आपण महाभारत ग्रंथामध्ये वाचतो. आता या ओळींमध्ये थोडा बदल करून आपण आजच्या काळात, बरं का, आजच्या काळात वेगवेगळ्या प्रसंगी असे म्हणावे, म्हणजे एक विनोद मला सुचला, वेगवेगळ्या प्रसंगी असं म्हणावं. समजा पहिला प्रसंग, बायकोने थोडा बदल म्हणून नवऱ्याला एखाद्या दिवशी घरी आलुवडे करून दिले. समजा एखाद्या घरात बायकोनं नवऱ्याला एखाद्या दिवशी थोडा बदल म्हणून खायला आलुवडे करून दिले की ते आलुवडे खाताना नवऱ्याने तिला म्हणावे, काय म्हणावे? न लावीन मी ताटलीला हात परी खाईन तू वाढलेले आलुवडे चार. न लावीन मी ताटलीला हात परी खाईन तू वाढलेले आलुवडे चार. दुसरा प्रसंग, मुलगा जर जास्तच खोड्या करू लागला तर बापाने त्याला खडसावून म्हणावे. बापाने मुलाला खडसावून म्हणावे, खोडकर मुलाला काय म्हणावे? ना मारीन मी तुला काठीने परी देईन बेटा मी तुझ्या मुस्काडीत चार. ना मारीन मी तुला काठीने परी देईन बेटा मी तुझ्या मुस्काडीत चार. आता तिसरा प्रसंग, ऑफिसमधला साहेब जर विनाकारण रोज एखाद्या क्लार्कचा अपमान करू लागला तर त्या क्लार्कने साहेबाला म्हणावं, न करणार इथे मी काही परी बाहेर येता मी हाणीन तुला दंडुके चार. न करणार इथे मी काही परी बाहेर येता मी हाणीन तुला दंडुके चार. आता चौथा प्रसंग, एखादी बायको जर नवऱ्याला सारखे कामं सांगत असेल, एखादी बाई आपल्या नवऱ्याला सारखं कामं सांगेली तर नवऱ्याने चिडून एक दिवस बायकोला म्हणावे, काय म्हणावे? जरी सांगितलीस तू मज 10 कामे मी करीन सखे कामे फक्त 4. आता हा पाचवा प्रसंग बघा, बाहेर मित्रांबरोबर पार्टीमध्ये चिकन आणि 90 हाणायचे असेल, तर घराबाहेर पडताना नवऱ्याने बायकोला म्हणावे, काय म्हणावे बायकोला? अगदी लिमिटेड खाईन बाटल्या मी पिईन प्रिये फक्त 4. हे आमचं विनोद. ओके.